तुम्ही जेजुरी सोडून जाताना तुमची आभूषणे या ठिकाणी ठेवून गेला होतात। त्या दिवसापासून ती अशीच आहेत। मला तुमची आठवण आली की मी या कक्षात येत असते। मला आज जणू सारं काही नव्याने आठवत आहे। सारीपाठाचा डाव हरल्यानंतर तुम्ही जेजुरी सोडून चाललो आहे असे मला सांगितले होते आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती। पण आता तुमचा वनवास संपत असताना मला हे सारं विसरून नव्याने आपला संसार सुरू करायचा आहे। मला आज तुमची आणि माझी जेजुरीतली पहिली दृष्टादृष्ट आठवते आहे। तुम्ही मला खूणगाठ म्हणून रुद्राक्षाची भेट दिली, तो क्षण मला आठवतो। मला विवाहानंतर तुम्ही गडावर घेऊन आलात, तो क्षणही मला आठवतो आहे। तुम्ही मला मानस सरोवरात घेऊन गेला होतात, तो क्षण मला आठवतो। आज का कुणास ठाऊक हे सारं मला आठवत आहे आणि मला देखील खात्री आहे की तुम्हाला देखील माझी आठवण येत असणार। आता तुमचा हा वनवास संपला की तुम्ही पहिल्यांदा जेजुरीत याल आणि आपली भेट होईल याची मला खात्री आहे। देवी, राजवाड्यामध्ये सर्व लोक जमलेती। सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 येळकोट। देवी, राजसभेचं आजचं कामकाज सुरू करायची आज्ञा असावी। आज राजसभेत कोणतेही कामकाज होऊ नये अशी माझी इच्छा होती। त्याला कारणही तसेच आहे। जेजुरीचे राजे श्री खंडेराय माझे पती इथून जाण्याला उद्या 12 वर्ष पूर्ण होणार आहेत। त्यामुळे आज इथे कामकाज न करता सगळीकडे त्यांच्या स्वागताची तयारी व्हावी अशी माझी इच्छा होती। देवी, तुमच्या इच्छेप्रमाणे होईल। समधीकडे देवांच्या स्वागताची तयारी सुरू करू। सगळ्या जेजुरीमध्ये फुलांच्या पायघड्या घालू। तुम्ही आज्ञा करा, आजचं कामकाज थांबवू। आपण कामकाजही पूर्ण करू आणि यांच्या स्वागताच्या पूर्वतयारीचे नियोजनही करू। जशा आपली आज्ञा देवी।
कामकाजासाठी पहिला प्रश्न ज्यांचा आहे त्यांना देवींसमोर पाठवण्यात यावं. देवी, देवी, या आधी पण मी इथं आले आहे आणि तुमच्याकडून मला न्याय मिळाला आहे. आजही तुम्हाला न्याय मिळेल. देवी, देवी, शेतीवरच आम्ही आमचं पोट भरतो. त्या काळ्या आईच्या जीवावर आम्ही आमचा समदा जन्म काढला आणि आता शेतात पीक उभं असताना करा नदीचं पाणी त्या पल्ल्याडच्या लोकांनी अडवलं. देवी, आता पिकाला जर पाणीच मिळालं नाही तर आमच्या तोंडाशी आलेला घास निघून जाईल. देवी, मग आम्ही गरिबांना काय करायचं? देवी, आम्ही गरीब शेतकरी माणसं आहोत. त्या धनधानग्यांशी भांडायला नाही जमायचं आम्हासनी. लई आशेनं आलोय बघा तुमच्याकडे. नदीचे पाणी शेतीसाठी किती वापरले जावे, पिण्यासाठी किती वापरले जावे, ते कुठे कुठे कसे त्याचे वाटप व्हावे, आम्ही हे सगळे नियोजन केले असताना त्यात कुणीही हस्तक्षेप कसा करू शकतं? आणि जर कुणीही त्यात हस्तक्षेप करत असेल तर तो हस्तक्षेप नाही, तो अपराध आहे. मुळात राज्यातल्या मंत्रीगणांपासून ही गोष्ट लपून का राहिली? याच्या आधी बी असा वाद झाला होता, पण तो देवानी मिटवला होता. आता पुण्यांदा या दोन गटातील हा तंटा आहे. काय झालं? देवी, गड चढून लोक यायला लागलेत. कुठली लोक? आपल्या राज्यातले. मग येऊ द्या. काय समस्या आहे? देवी, लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत आहेत. पण काय कारण आहे? लवकरच त्याचं कारण सांगतो देवी. गडावर एवढा कोलाहल का ऐकू येतो आहे? देवी, राज्यातील लोक गडावर आलेत. त्यासने तुम्हाला भेटायचंय. त्याचे काय कारण आहे हे तर कळायला हवे. लोकांना देवांविषयी काहीतरी सांगायचंय. त्यांचं मागणं तुमच्यामोर मांडायचंय. अशा वेळी तुम्ही प्रजेला थेट भेटावं हेच उत्तम. देवी, पर आता माझ्या प्रश्नाचं काय? उद्या श्री खंडेराय त्यांच्या मूळ रूपात प्रकट होतीलच. ते आले की एकत्रितपणे तुमचा प्रश्न प्राधान्याने घेऊ. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही काय काम काढलं तसं? देवा, आपले दर्शन घेण्यासाठी आलो आहे. खरं तर शिवलीलेतल्या आपल्या या वृद्ध रूपाचे दर्शन घ्यायला आलो आहे. उद्या आपण मूळ रूपात प्रकट होणार, मग पुन्हा हे वृद्ध रूप पाहायला मिळणार नाही. मुनिवर, ह्या रूपात 12 वर्ष व्यतीत केली आहेत. देवा, तुम्ही ज्या कष्टातून गेला आहात त्याची मला कल्पना आहे. सामान्य माणसाप्रमाणे मनुष्याचे सर्व भोग आपण भोगले, कुठलीही तक्रार केली नाही. हसत मुखाने सारे काही सहन केले.
मुनिवर, तुमच्या शिष्येला म्हणजे बानूला आता तिच्या भक्तीचे, तिच्या प्रेमाचे फळ द्यायची वेळ जवळ आली आहे. ही आपली कृपा आहे देवा. पण देवा, विवाहानंतर तुम्हा दोघांनाही श्री म्हाळसा देवींच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. मुनिवर, ते तर अपरिहार्य आहे. पण त्यावरून मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मुनिवर, माझ्या आणि बानूच्या विवाहाबद्दल म्हाळसेला चुकूनही काहीही कळता कामा नाहीये. बरे झाले आपण सांगितलेत, नाहीतर मी त्यांना बोलून गेलो असतो. मुनिवर, असं काही करू नका. मी बानूशी विवाह करून बानूला जेव्हा जेजुरीत घेऊन जाईल तेव्हाच ते म्हाळसेला कळावं, आणि जेजुरीतल्या लोकांनाही तेव्हाच कळेल की त्यांच्या राजाने विवाह केला आहे. सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. देवी, उद्या देव प्रकट होणार आहेत. आम्हास ती ठाव आहे देव चंदनपुरीत आहेत ते. आम्ही समजेजण चंदनपुरीत जाणार आहोत देवासने आणाया. तेव्हा तुम्ही बी आमच्या संग यावं असं समद्यांची इच्छा आहे. मी तुम्हा सगळ्यांच्या भावना समजू शकते, पण तुम्हा सगळ्यांना मला एक सांगायचे आहे की सगळ्यांच्या वतीने प्रधानजी देवांना आणण्यासाठी आधीच चंदनपुरीला गेले आहेत. तुम्हा सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की देवांना आणायला जाण्याऐवजी सगळ्यांनी इथे राहून त्यांच्या स्वागताची तयारी करा. सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. तुम्हाला जाणवत आहे का की सगळे तुमच्या येण्याची किती आतुरतेने वाट पाहतायत? बानूबाई, अहो बानूबाई, अहो बानूबाई, अहो कश पयादळपट करतायसा? तुला काय र? मी आम्हाला पाहिजे ते करल. माझं घर आहे. वय वय, तुमचंच घर आहे. अपर झालं तरी काय? आजकाल तुमचं मन थाऱ्यावर दिसत नाही. तू कशा पायी एवढं बघतोयस माझ्याकडं? मी काय करते काय नाही करत ह्याच्यावर लय ध्यान असतं की तुझं. बानूबाई, अहो तुमची काळजी वाटते मला म्हणून. माझी कशा पाय? तुझा माझा काय संबंध? वेळ आली की ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. खर तर उद्याच तुला कळेल की तुझा देव तुझ्या समोर होता 12 वर्ष, पण तुला ते ध्यानात आलं नाही. काय काम धाम नाहीत वाटत? काय बानूबाई सारखं काम काम करतायसा? अरे कष्ट करून खाणारी माणसं आम्ही. अंग झाडून काम करायची एवढंच ठाव आहे आम्हासनी. तुझ्यासारखं नाही. ठाव आहे मला, पण तुम्ही असं मला रागवलं ना तर निघून जाईन मी इथनं. मला सारखं सारखं भ्या धावतोस होय? म्या जाईन म्हणून. अरे तू नव्हतास तेव्हा आम्ही काम करतच होतो. म्हणजे म्या हातनं निघून गेलो ना की तुम्हाला माझी आठवण बी यायची नाही. लगेच म्या म्हणले म्हणून कुठं जायची गरज नाही. बानूबाई,
आपल्या वस्ती बाहेर लोक काय म्हणत्या ते ठाव आहे का? मला कसं ठाव असेल? मी वस्ती बाहेर जात नाही आणि वस्ती बाहेरच्या कोणाला भेटत बी नाही. मला भेटली ना माणसं, ती म्हणत होती जाऊ की, या कशाला तुम्हाला सांगू? सांग की, आता सांगणार नाही होय? सांगते हो. वस्ती बाहेर आणि जेजुरीमध्ये समधे असे म्हणतात की उद्या देव हात येणार म्हणून. काय सांगतोयस? असं म्हणतात लोक? म्हणजे काय? अहो खोटं बोलतो की काय? अजून काय म्हणतात लोक? बानू, लोक नाही, हे मीच सांगतो आहे. लोक म्हणतात की देवाचं आणि बानूबाईंचं लगीन होणार म्हणून. पर लोकांनी कसं ठाव? आता देवाचा तुमच्यावर जीव आहे हे आता लपलेलं नाही. आता देव भेटल्यावर आमासनी विसरू नका म्हणजे झालं. नाही नाही सर ना, पर देव माझ्या मुहूर्त आल्यावर माझं काय होणार हे मला ठावच नाही. लय वाट बघितली आम्ही. अरे खंडू, अरे बांधू कुठं दिसत ना? राजा, अरे नग काळजी करू. बानूबाई मंजी संग गेले असतील. अरे तसं नव, अरे रात झाली, अंधार पडलाय आणि बांधू कुठं दिसत ना, काळजी वाटणार. वय र, बरं कशी पाय काळजी करतो? हा येतील त्या, तू ये, हात येऊन बस, ये. राजा, माझं मन सांगत या की देव हात ये ना, बानूबाई संग लगीन करणार. तो आता हे काळजी करायचं सोडून दे. अरे बांधू डोळ्यामोर दिसली नाही ना की जीव कासावीस होतो बघ माझा. राजा, अरे देवाचा हात आहे बानूबाईंच्या डोक्यावर, त्याला काय बी होणार नाही बघ. पण मला काळजी तुझी वाटते या. अरे त्या हात नसताना तू कसा राहणार? अरे तू समजा जन्म त्यांच्यासाठी काढलास बाबा. बानूच्या मनासारखं झालं ना तर सार्थक होईल बघ माझ्या समजा कष्टाचं. आधी मला वाटायचं की आपण रानात राहणारी साधी माणसं, एवढं मोठं सपन कशापायी बघायचं. माझ्या बानून जीव ओवाळून टाकलं बघ देवावर. आणि तेव्हापासून मला बी वाटायला लागलं बानूचं खंडूबाशी लगीन होणार. राजा, अरे तू होतास म्हणून त्यासनी हे समज करता आलं र. तू जर त्यांच्या पाठीशी नसतास ना तर हे समजा झालं नसतं. तुला एक सांगू खंडू, हातानं मला धीर धरवत नाही बघ. असं वाटतं या की देव जिथं कुठं असतील तिथं जावं, त्याच्या हातापाया पडावं आणि हात जोडून त्याला सांगावं की देवा आता या घरला. राजा, अरे माझं मन सांगत या का उद्याच देव हात येणार.